अधिक मास कथा प्रारंभ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा वर्षपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची. ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा. नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेली. नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुनिया कास ग्रंथ शेवटास जावो हा. प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्वही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची. असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे. संस्कृत वाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे समंत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रोतिया. कवण एक अवसराचे संधी मिळवनिया ऋषींची मांदी निमिषारण्याची अवधी येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज महाअनुभव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेंसी पातले. शशी समान शीतलता भानुसमान तेजाळता तयाचिया आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे पै. ऐसे सर्वही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते. समग्र ऋषी मिळवून सुता प्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे. त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै. जरी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पै. शक्तिविण सर्वथा न जावे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दारिद्र्य व्यथा अपार. स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा. ऐसियासी कवण उपाय प्राणिया कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते. अनंत पापाचिया राशी दरिद्री घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार. नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचणी भोगिता जना उसंत जाणा नसेची. ऐसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करुणा आम्हासी काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकुनिया सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूतपै. सूतवदे तेव्हा वदनमौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी. एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती जाली कमळजा. तुम्ही ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन
ऐका वचन पै माझे. हे भगवान देव देवेश, तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणीमात्रांचे पाळनाधीश, सर्वत्रांचे स्वामिया. तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी, जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी. जैसी पतिविण रमणी न शोभे कदा दीन यामिनी, देवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कदा तो. तैसे दान धर्माविण जे नर, ते द्विपदाचे केवळ खर. तरी अल्प वेचुनी पुण्य अपार, कवण असे स्वामिया. कवण दान कवण तप, हे कृपा करुनिया अल्प. मज निवेदावे स्वल्प स्वल्प, तरणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, आकर्णुनी बोलतसे वाचा. स्वामी तो दीनजनाचा, केशवराज सत्यपै. ऐके हो क्षीराब्धी तनये, दुर्लभ तो नरदेह. येथे सहजासहज घडती अपाय, सायास नसता अनायासे. ते कवण म्हणसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडती की. स्नानसंध्या देवतार्चन, कुळधर्म वर्णाश्रम जाण. पर्वकाळ न घडे दान, मग तीर्था भ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवताचरणविधी. अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी, द्रव्याविण सिद्धी केवी होय. किंवा अकाळी घडे मौजी लग्न, द्रव्य नाही म्हणवून. शास्त्री निर्धार केला जाण, अष्टवर्षांचा निर्धारे. अष्टवर्षी चौलोपनयन, तैसेची कन्येचे कन्यादान. हे समयासी न घडती जाण, म्हणून अकाळ बोलिजे. का आलिया पितृदिवस, कांता झालिया अस्पर्श. म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्रज्ञेने ऐसे बोलती. अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर, मग राहिली सहजची आचार. तैसेच प्राशन करणे लागे नीर, अन्नही परीकर शय्येवरी. इतुकिया दोषांच्या मळासी, संचय होतांची समरसी. तया ते म्हणती मलमासी, घटका फळ दिवस गणता. नक्षत्र आणि मासतिथी, हे कवणे अर्थे उणे होती. तरी ऐसिया दोषाची होता भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वरुंशी जाण, एक मास अधिक तेणे गुण. मग ते होय म्हणून नामाभिधान, मलमास जाण बोलिजे. तरी ऐसिया दोषांचे क्षाळन, होईल तेंची ऐके साधन. मलमासांचे जे अधिष्ठान, ते स्वये मीच जाण वल्लभे. जेवी त्रिगुण निरसिलियावरी, वस्तू उरे साक्षात्कारी. हे खूण जाणावी चतुरी, संत सेवा धरीजे. तैसे 3 संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया. नामधरिती जाणती तया, केशवराया म्हणूनी. केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश. म्हणूनी बोलिजे केश, दोषग्रासक जो मी. तया मासाचे महिमान, ऐके होऊनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपती. न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाण पै. तरी ऐसिया काय कीजे, कवण पुण्ये दोष क्षाळीजे. तरी ऐके कमळजे, जे सुगम भूमंडळी. संक्रांतीहीन जो मास, म्हणूनिया मलमास. येथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै. तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे. पुण्यक्रिया स्वभावे, आचरण पै कीजे. ऐकोनी ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर. कवण विधी कवण प्रकार, कृपा करुनी सांगीजे. हे नाथ कृपाळुआ, यथानुक्रमे निवेदावा. उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पुसिले.
मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे. ब्राह्मणस्य मुखमासीत, ऐसी तो श्रुती गर्जत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की. तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे, सांगतो तू ते जाण ऐसे. वेदत्रयी ज्ञानप्रकाशे, अनारिसे सर्वदा. ही लक्षणी जे मंडित, स्नानसंध्या शिळ सदा युक्त. विद्या असोनी अगर्वित, ते प्रिय होत मज लागी. स्वगृही जे पचते अन्न, अग्निहोत्र श्रौत स्मार्त जाण. वेदांतरंगीचे ज्ञान, ते प्रिय जाण मज लागी. वेदज्ञ आणि शास्त्रसंपन्न, पंडित आणि विप्र जाण. याज्ञिक अज्ञायिक जाण, ते प्रिय मज लागी. इतुके असोनी अगर्वित, वोळंगता नाही किंचित. समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मज लागी. म्हणून माझे मुख हे निर्धार, वेदेंचे केला असे साचार. ऐकून या ऐसे उत्तर, लक्ष्मी बोलती जाहली. ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणा देता. तरी का फिरता लोलंगता, कवडीसाठी विदेशी. तरी ये विषयींचा संशयो, निरसावाजी संदेहो. तव बोलेती येते माधवो, ऐके अभिप्रावे पैयांचा. कृतत्रेत द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जिये काळी. सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. तैते 30 कोटीसी विधाता, तोही होता जवळीके. ते वेळी युगाचा युगधर्म, चारी वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृतयुगा माझारी, स्नानसंध्यादी कर्मे मध्यान्वरी. ब्राह्मणे संपादावी बरवी परी, मग आश्रमा भीतरी पै यावे. परितयांची योगक्षेम चिंता, रायानी करावी व्यवस्था. न मागता पूर्विती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथमयुगी धर्म होता, दुसरियाचा ऐक आता. त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. एकयाम पर्यंतवरी, नित्यनेम सारावा भूसुरी. मग जाऊन राजद्वारी, जोडिल्या करी निववावे. तव तया प्रभूने जाणा, पुरविजे ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगाची ही रचना, कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार, ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचरिता. धन आशे साठी बापुडी, हिंडताती देशोधडी. तेथे स्वधर्माते बापुडी, अंतरिले अनायसे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्यांचेच ध्यान. म्हणून हिंडती रानोरान, कर्मभोगे आपुलिया. ऐसे चतुर्युगाचे विवरण, तुज केले म्या कथन तरी. ब्राह्मणांचा अन्याय कवण, पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसुर. ऐसे स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसुर. होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पुजावे. म्हणून जया वाटे पुनित भावे, तेणे हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पुजावे, ऐक बरवे परी कैसी. प्रातःकाळी उठोनिया, नित्यनेमादिका क्रिया. सारुनिया स्नानविधी बरविया, मूर्ती पुजाव्या देवातार्चनी. उपरी सपत्निक ब्राह्मणाते, पाचारिजे भावार्थे. आसन देऊनी तयाते, पूजा विधानाते पै कीजे. अर्घ्य पाद्यदी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी. तेणे विधी समर्पावी, पूजा मज प्रित्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्टान्न,
अपूप लाडू पक्वान, क्षीरखांड पायसान्न, करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्रविचित्र, शाखा निर्माव्या सुपवित्र. कथी कवट कादियंत्र, दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती, भावे करावी तया प्रती. दध्योदन भोजनांती, तया प्रती समर्पावे. ऐसे षड्रस मिष्टान्न, आकंठ घालावे भोजन. येणे करिता मी जनार्दन, संतुष्ट होय तयावरी. भोजने झालियावरी, यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी. मदर्पण बरिविया परी, तया करी अर्पावे. मग घृत पक्वपांच, पक्वान्ने करून. फलतांबूल दक्षिणादान, येणे करुणी वायनदान. द्यावे जाणा तयासी, एला लवंगा जायफळ. पत्रीसहित 13 गुणितांबूल. अर्पुनी घालीजे माळ, गळा सुगंधी पुष्पांची. ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मी नारायण जाणून नमस्कारावे, मग बोळवावे स्वाश्रमा. ऐसे व्रत 1 मासभरी, करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परी सारावी. ऐसे करिता व्रताचरण, होय दोष मळांचे क्षाळन. मग शुचिस्मंत होऊन, पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण, लक्ष्मी प्रति श्री नारायण. स्वमुखे श्रुत करी आपण, तेची कथन कथिलेसे. प्राकृत भाषा बरवी, तुम्हा ते अर्पिली आवगी. संशय न धरा जीवी, पुराणी पाहावी प्रचित. ऐसा प्रथमोध्याय बरवा, तुझ प्रती पावो माधवा. येथोनी कथा भाग अवघा, अवधरा पुढे पै. करिता ऐसे व्रत, ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य. यदथ्री श्लोकाचा गुह्यार्थ, स्वये भगवंत बोलिलासे. इति श्री अधिक महात्म्य पद्मपुराणीचे समंत, मनोहरसूत विरचित प्रथमोध्याय गोडहा. इति प्रथमोध्यायः समाप्तः.